अमेरिका आणि इराण यांच्यामधलं युद्ध आता एक वेगळ्या नवीन टप्प्यावर पोहोचलंय, जिथं अमेरिकेला हे लक्षात आलंय की इराणला हरवण्यासाठी फक्त हवेतून मारा करून उपयोग नाही, आपल्याला जमिनीवर उतरायला लागेल. आणि त्यानुसार अमेरिकेनं 3,500 मरीन्स, आता मरीन्स म्हणजे अतिशय महत्वाच्या अशा अमेरिकेच्या स्पेशल फोर्सेस आहेत, यांना तिथं पाठवायचा निर्णय घेतलाय. ते तिथं पोहोचलेले देखील आहेत. त्याच्याबद्दलचे फोटो अमेरिकेनं शेअर केले होते. आता इराणनं त्यांचे फोटो शेअर केल्यानंतर इराणनं त्यांना असा मेसेज दिलाय, अशा पद्धतीने इराणनं त्यांचं स्वागत केलंय की भल्या भल्यानं टेन्शन आलं पाहिजे, अमेरिकेला तर टेन्शन येणारच आहे. कारण दुसऱ्या बाजूला सौदी अरेबियामधल्या प्रिन्स सुलतान एअरबेसवरती इराणनं जो हल्ला केलाय, या हल्ल्यामध्ये अमेरिकेचे एक प्रकारे डोळेच इराणनं फोडलेले आहेत. मग हे डोळे म्हणजे नेमकं काय फोडलंय आणि कशा पद्धतीचं हे डॅमेज आहे, ते सगळं बघूया आजच्या ह्या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. प्रिन्स सुलतान एअरबेस हा सौदी अरेबियाची राजधानी रियादच्या जवळ आहे आणि यावरती इराणनं या अगोदर देखील हल्ला केलेला होता. साधारण 15 दिवसापूर्वी तिथं हल्ला केलेला होता आणि तिथं जे रिफ्युएलिंग एअरक्राफ्ट होते, स्ट्रॅटो टँकर्स होते, ते उडवलेले होते. आता 27 मार्चला पुन्हा एकदा इराणनं याला हल्ला केला, लक्ष केलं आणि तिथं असणारे अमेरिकेचे E3 सेंट्री अवॉक नावाचे जे विमानं होते ती उडवली. आता या विमानांचा वापर खूप महत्वाचा आहे, कारण या विमानांना अमेरिकन एअरफोर्सचे डोळे असं म्हटलं जातं आणि अशा पद्धतीचे डोळेच आता इराणनं फोडलेले आहेत. डोळे असं का म्हटलं जातं, तर ही विमानं हवेतून फक्त उडत राहतात. संपूर्ण इराणच्या आजूबाजूच्या सगळ्या भागातून इराण जे काही मिसाईल अटॅक करतो, ड्रोन अटॅक करतो, या सगळ्यांची माहिती या विमानाच्या वरती एक रडार डिस्क असते. या रडार डिस्क मधून हे सगळे अटॅक्स या एअरफोर्सला ते कळवतं आणि एअरफोर्स मग त्यानुसार त्याच्यावरती हल्ला करतं. त्यामुळं अमेरिकेचं हे जे विमान आहे हे अत्यंत महागडं असं विमान आहे. हे विमानाची एक किंमत जरी म्हणली तरी जवळजवळ $300 मिलियन, म्हणजे साधारण किती होईल, तर साधारण होईल मला वाटते 2,700 कोटी रुपयांचं एक विमान आहे. हे विमान इराणनं उडवलंय. आता या विमान उडवण्याचा फक्त फायनान्शियली अमेरिकेला नुकसान होणार आहे, नाही तर अमेरिकेच्या सैन्याचं, एअरफोर्सचं मोराल देखील डाऊन होणार आहे. कारण आतापर्यंत अमेरिकेची किती विमानं पडली, तर जवळजवळ 20 पेक्षा जास्त विमानं आतापर्यंत अमेरिकेची उडवलेली आहेत. इराणनं, जो अमेरिका काही दिवसापूर्वी भारताची थट्टा करत होता की भारताची 7 बिग ब्युटिफुल प्लेन्स पडले वगैरे वगैरे आणि मी युद्ध थांबवलं, पण आता तुमची भावानं जवळजवळ 20 पेक्षा जास्त विमानं पडलेत. त्याचं काय आणि तुमचं या युद्धामध्ये नुकसान किती झालंय ते मोजा. आता अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचं आतापर्यंत असं मत असायचं की ही विमानं जी डॅमेज झालेली आहेत ते रिपेअर करता येतील वगैरे, पण अशी म्हणायची सुद्धा सोय आता इराणनं ठेवलेली नाही. कारण तुमचे हे विमान जे डॅमेज झालंय ते नुसतं डॅमेज झालं म्हणजे असं काही झालेलं नाही त्याला, तर त्याचा चुरा झालाय आणि त्याचे चुरा झालेले फोटो देखील इराणनं लीक केलेले आहेत. आणि त्यामुळे तुम्हाला असंही सांगता येणार नाही की हे विमान व्यवस्थित आहे आणि फक्त थोडंसं नुकसान झालंय. प्रत्यक्षात भरपूर नुकसान झालेलं आहे विमानाचं आणि ते सगळ्यांना दिसायला लागलेलं आहे. त्यामुळे अमेरिकेची आता सौदी अरेबियाकडची जी बाजू आहे ती वीक झालेली आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडकडं, म्हणजे जे युद्ध ज्यांच्या नेतृत्वाखाली आता तिथं मिडल ईस्टमध्ये चाललंय, सेंट्रल कमांडकडे अशी 6 विमानं असली तरी 6 विमानं एकाच ठिकाणी नसणार आहेत, वेगवेगळ्या दिशेने असणार आहेत. आणि एक सौदीची बाजू त्यामुळे आता वीक झालेली आहे, कारण सौदी मधलं जे विमान आहे ते मात्र इथं फुटलेलं आहे, चोरा झालेला आहे. मागच्या आठवड्याभरातल्या या युद्धाचा जर आढावा घेतला तर एक गोष्ट दुसरी लक्षात येते, ती म्हणजे हे युद्ध इस्रायलसाठी सुद्धा आता तेवढं सोपं राहिलेलं नाही. इस्रायलच्या आर्मी चीफ यांनीच सांगितलंय की या युद्धामध्ये इस्रायलला आता मनुष्यबळाचा तुटवडा पडतोय. मोठ्या प्रमाणावर कॉन्स्ट्रिक्शन करणं, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना सक्तीनं सैन्यात भरती करणं गरजेचं होणार आहे इस्रायलसाठी. दुसऱ्या बाजूला इस्रायलमधली जी अनेक शहरं आहेत, जसं की तेल अविव आहे, डिमोना आहे, अराद आहे, या सगळ्या शहरांच्यावर होणाऱ्या जे हल्ले होते, या हल्ल्यांमध्ये वाढ झालेली आहे. अनेक ठिकाणी आयर्न डोमला, म्हणजे इस्रायलची जी एअर डिफेन्स सिस्टीम आहे त्याला भगदाड पडलेलं आपल्याला या मागच्या काही दिवसात, म्हणजे आठवड्याभरात पाहायला मिळालं. त्यामुळे इस्रायलसाठी जे युद्ध सुरुवातीला सोपं वाटत होतं, अमेरिकेच्या सोबतीनं खूप सहजपणे इस्रायल म्हणजे केक वॉक करू शकत होतं असं वाटत होतं, पण ते प्रत्यक्षामध्ये आता होताना दिसत नाही. अमेरिका ऑलरेडी युद्धात अडकलेली आहे, इस्रायल सुद्धा या युद्धामध्ये अडकलेला आहे की काय, असा प्रश्न आता पडेल. इतक्या सहजपणे इराण हे हल्ले करतोय आणि इराणला कुठे हे युद्ध जिंकायचं नाही. इराणला फक्त हे एन्श्युअर करायचं आहे की हे युद्ध अमेरिकाने, इस्रायल हे युद्ध जिंकणार नाही, यासाठी त्यांना डॅमेज करत राहणं, एवढंच काय ते इराणला करायचं. आणि ते इराण अतिशय व्यवस्थितपणे आणि यशस्वीपणे आपल्या चौफेर हल्ले करून सध्या करतोय. दुसरीकडे इन्फॉर्मेशन वॉरफेअरमध्ये सुद्धा अमेरिकेला आता इराण सुट्टी देत नाही, कारण जो व्हिडिओ आता इराणच्या एम्बेसीने शेअर केला त्यामध्ये असं दिसतंय की आम्ही कसे मिसाईल्स उडवतो, आम्ही किती खुश आहोत हे दाखवायचा त्यांनी प्रयत्न केला. म्हणजे एका बाजूला इराणचा जो एक मिलिटरी लीडर आहे तो डाळिंबाचा ज्यूस पितोय आणि त्याच्या मागच्या बाजूनं हे
मिसाईल उडते अशा पद्धतीचा त्यांनी व्हिडिओ टाकलाय. म्हणजे त्यांनी दाखवायचा प्रयत्न केलाय की आम्ही भरपूर युद्ध अजून करू शकतो, आम्हाला काहीही फरक पडत नाही. आणि हे सगळं होत असतानाच दुसऱ्या बाजूला अमेरिका हे दाखवायचा प्रयत्न करत होती की 3,500 आमचे सैनिक इराणच्या भूमीवरती उतरणार आहेत, आता इराणचं काही खरं नाही. पण इराणचा जो तेहरान टाइम्स नावाचा एक न्यूजपेपर आहे, त्यांनी कालच्या त्यांच्या फ्रंट पेजवरती अशा पद्धतीने छापलेलं होतं, वेलकम टू हेल. जिथं अमेरिकन सैनिकांचा त्यांनी फोटो लावलाय आणि त्यावर लिहिलंय वेलकम टू हेल. त्याच्यामध्ये आतला जो मेसेज आहे त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलंय की आता तुम्ही इथं आलेलाच आहात, तर आता तुमच्या शवपेट्याच इराणमधून बाहेर जातील. म्हणजे एक प्रकारे इन्फॉर्मेशन वॉरफेअरमध्ये देखील इराणने हे दाखवायचा प्रयत्न केलाय की तुम्ही जरी आला असलात तरी आम्हाला काही फरक पडत नाही, तुम्ही या, तुम्ही तुमच्या हौसेनं इथं युद्ध करा, जाताना मात्र तुमच्या शवपेट्या जातील, तुम्ही जिवंत आता इथून बाहेर जाऊ शकणार नाही. आणि खरोखर याच्या अगोदर अमेरिकेनं जी इराकमधली किंवा अफगाणिस्तानची युद्ध केलेली होती ते देश त्या मानानं खूप अशक्त होते. पण इराण तसा देश नाही आहे. त्यामुळे इराण मोठ्या प्रमाणावरती आपण जे बोलतो ते करून दाखवतो. हे आतापर्यंत मागच्या महिन्याभराच्या युद्धात आपण बघितलंय. इथून पुढे देखील इराण आपल्याला हे सिद्ध करून दाखवू शकतो. त्यामुळे अमेरिकेचं जे US ट्रिपोली नावाचे हे जे जहाज आलंय आणि या जहाजाबरोबर इतर लोक आलेत, या सगळ्यांच्या दृष्टीनं ही लढाई अत्यंत जोखमीची असणार आहे. भलेही ती खर्ग आयलँडवरती असू दे किंवा फक्त हॉर्मुझसाठी असू दे, प्रत्यक्षात हे सैन्य मागं घेऊन या प्रश्नाचा सीज फायर एखादा करून तोडगा काढल्याशिवाय अमेरिकेला गत्यंतर नाही. त्यांच्याकडे दुसरा काय उपाय आहे असं सध्या तरी वाटत नाही. या संपूर्ण परिस्थितीमध्ये इराण ज्या पद्धतीने ही लढाई लढतोय ह्याची कुणीही अपेक्षा केली नव्हती. कारण त्यांचा शत्रू कुठला दुसरा छोटा मोठा देश नसून डायरेक्ट अमेरिका आहे. तरी देखील इराण ज्या पद्धतीने लढतोय त्याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.